चल जी ले ये पल मस्ती में आसमां के तले, रंग यारों के संग अनजानी खुशियों में ढले। कहता है दिल मचल के टायरों से आ निकल के, होके हम बेफिक्र, होके हम बेफिक्र। चल जी ले ये पल मस्ती में आसमां के तले, रंग यारों के संग अनजानी खुशियों में ढले। कहता है दिल मचल के टायरों से आ निकल के, होके हम बेफिक्र, होके हम बेफिक्र। मी एकटा तिसरी शिकत आहे. झाडामुळे आपल्या ऑक्सिजन ऑक्सिजन भेटते आणि झाडामुळे व्हायचे पेज, पानं, पानं, अन्न, अन्न, कपडे, असे काय आणि कपडे, फळ फुले आणि टेबल हे तयार होते. धन्यवाद. माझे नाव सई शादी रमी आहे. मी आता तिसरी शिकत आहे. झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. झाड नसेल तर आपण टिकू शकत नाही. झाडापासून आपल्याला फुले, फळे, वहीचे पानं, पुन्हा झाडाच्या फांद्यांपासून आपल्याला टेबल, खुर्ची, अशा सोफा, बेड अशा काही वस्तू मिळतात. धन्यवाद. माझे नाव सुनील जाधव. मी आता तिसरी शिकत आहे. आज कुठं आलाय तुम्ही? शेतात. कुणाच्या? मामाचं. मामाचं नाव सांगा की. सच्चिदानंद गोविंद डोके. आज आपण डोके यांच्या असणाऱ्या ह्या शाळेच्या परिसरात असणारं एक छोटंसं शेत रान आहे. त्या रानामध्ये सगळे मुलं परिसर भेट यामध्ये आपण घेऊन आलेलं आहे. हे आमचे असणारे तिसरीचे सर्व मुलं, हे बालचमू बघा खूप आनंदी आहे. त्यांना या आजूबाजूला असणाऱ्या ज्या बिल्डिंगचे जंगल आहे, या जंगलामध्ये हे छोटंसं असणारं रान या ठिकाणी खूप छान वाटतं. कारण आजूबाजूला सगळे जंगलं कशाची आहेत तर पांढऱ्या पांढऱ्या असणाऱ्या ह्या इमारती, त्यानंतर हे मोठे मोठे असणारे कॉम्प्लेक्स. यापेक्षा ह्या मुलांना इथं असणारे झाडं आणि या झाडातील असणारे पक्षी, प्राणी, मग इथं असणारे जे आहेत ते सर्व त्यांना आवडले. त्यांना खूप खूप बरं वाटायला लागलं आहे. आज ते या गोष्टीचा सगळेजण आनंद घ्यायला लागलेले आहेत. आजूबाजूला पडणाऱ्या कैऱ्या, मुलांनी कैऱ्यासुद्धा गोळा केल्यात ना? दाखवा सगळ्यांनी. हां, छान, सगळ्यांनी छानपैकी कैऱ्या बी गोळा केलेल्या आहेत बघा. आणि आम्ही यानंतर खूप थोडी माहिती घेणार आहोत. आणि माहिती घेऊन ह्या ठिकाणी असणारं हे जे पीक आहे त्या पिकाची सुद्धा माहिती घेणार आहोत. टायमिंग आली की हां बघा तिकडे दाखवा. शिवम दाखवा. ज्याला इकडे पुढे या. बघा या, बघा सगळे येणार रे. काय झाले? काय होणार? बघा हे ज्वारीचे आहे. हे त्यालाच हवा आहे हुरडा. तुम्हाला ज्वारी दिसते जेव्हा ज्वारीची हिरवी हिरवी कणस आहेत. पलीकडे आज जाऊ नका जास्त, काहीतरी चावल. बघा सगळेजण बघा हे कणीस दिसतं तुम्हाला, हिरव्या रंगाचं आहे. ह्याला दाणे भरलेले आहेत बघा. आता हे आहे ना, हे उन्हाळी ज्वारी म्हणतात. कशाला याला म्हणतात? हे उन्हाळी म्हणून याला उन्हाळी ज्वारीचे आहे. एक रब्बी हंगामचं आहे आणि एक पावसाच्या ह्याच्यावरती असणार. या दोन हंगामातील हे असणार या पीक. त्या ठिकाणी सुद्धा ज्वारी खूप आहेत. पाठीमागे दाखवते ज्वारीचं तो पीक कणीस सगळं आहे का बघा बरं. सगळे कणीस टायमिंग दिसतं का त्याच्यावर? हा बंद करते. सोनेरी सोनेरी वाह
मस्ती नाही झाली गोडी दोस्तीची गुळाच्या परी मन वाऱ्यावरी उड कसं गुळाच्या परी गोडी दोस्तीची जीवाच्या परी मन वाऱ्यावरी उड कसं गुळाच्या परी होई चांदण्याची सावली चांदेवाने झाली भुई सावळी आली उन्हा कशी कोवळी आली कशी फुलं अशी पावली झाली फुलाची